राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैला लावण्याचे निर्देश दिले असले तरी हे निकाल रखडण्याचे चिन्ह आहेत। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मुदतीत निकाल लागणार नसल्याचं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आर्ट्स आणि इतर काही अभ्यासक्रमाचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। उशिरा निकाल लागला तरी हरकत नाही, मात्र चुकीचा निकाल लावणार नाही अशी भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बैठकीत मांडली। तर उशिरा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला त्यांना मुकावं लागणार, त्याला जबाबदार कोण असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय। या बैठकीला कुलगुरू संजय देशमुखही उपस्थित होते। 31 जुलैपर्यंत पेपर तपासून झाले पाहिजेत यासाठीची ज्या सगळ्या गोष्टीची धावपळ आहे ती विद्यापीठाने केलेली आहे। ज्यात शिवाजी विद्यापीठाची मदत घेतली आहे, पुणे विद्यापीठाची मदत घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की या बैठकीनंतर सर्व सदस्यांचं समाधान झालं की विद्यार्थ्यांच्या भविष्याचं कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी ही अर्थातच या सगळ्या प्रक्रियेत घेतली जाईल। जे पेपर ठरलेले आहेत ते पेपर हे वेळेत तपासले जातील या प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि पुन्हा सांगतो की गुणवत्तेशी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही। त्यासाठी एका दोन दिवस पुढे मागे झाले तरी चिंता नाही, पण गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे मात्र आम्ही नक्की ठरवलं। शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश यादी तर जाहीर झाली, पण केवळ सरकारी महाविद्यालयाच्या 2400 जागांचे प्रवेश निश्चित कॉलेजची प्रवेश यादी अचानक स्थगित करण्यात आली। त्याचं कारण म्हणजे खासगी महाविद्यालयांनी सरकारला दिलेलं धमकीवजा निवेदन, फी वाढ केली नाही तर आमचे प्रवेश करू नका अशा आशयाचं पत्र खासगी महाविद्यालय संघटनेनं सरकारला दिलंय। यात सोमय्या वैद्यकीय कॉलेज, तेरणा कॉलेज, काशीबाई नवले कॉलेज, विखे पाटील वैद्यकीय कॉलेज, पंजाबराव देशमुख कॉलेज अशा एकूण 40 महाविद्यालयांचा समावेश आहे। त्यामुळे सरकारनं खासगी कॉलेजांचे प्रवेशच केले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबई विद्यापीठाच्या विविध विषयांचे पेपर यावर्षी ऑनलाईन तपासण्याचा घाट घालण्यात आला, मात्र त्यामुळे पेपर तपासणी अतिशय संथ झाली, त्यामुळे निकाल प्रचंड लांबले। राज्यपालांनी याची गंभीर दखल घेत हे निकाल 31 जुलैपर्यंत लावण्याची मुदत विद्यापीठाला दिली खरी, पण आता 31 जुलैची मुदत पाळणंही अशक्य असल्याचं मुंबई विद्यापीठानं मान्य केलं। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे या संदर्भात बैठक झाली। त्या बैठकीत विद्यापीठानं ही कबुली दिली। आर्ट्स आणि इतर काही अभ्यासक्रमांचे निकाल 31 तारखेपर्यंत लागणं शक्य नाही असं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलंय। त्यावर चुकीचे निकाल लावण्यापेक्षा आणखी 2 दिवस वेळ लागला तरी चालेल अशी भूमिका उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली। मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेण्याचे हायकोर्टाचे बीएमसीला आदेश आहेत। प्रशासकीय कामकाज हाताळण्यात अपयशी ठरल्याचं कारण देत महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी बनसोडे यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवलं होतं। प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याला परत पाठवण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत बनसोडे यांनी हायकोर्टात दाद मागितली होती। हायकोर्टानं मुद्दा ग्राह्य धरत बनसोडेंना रुजू करण्यास बीएमसीला सांगितलं। सुरेश बनसोडे यांनी कुलाबा सिव्हरेज प्लांटच्या टेंडर संदर्भातील गोपनीय माहिती कंत्राटदाराच्या माणसाला देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता, त्यामुळे भाजपनं त्यांच्या विरोधात तक्रार केली होती। 3 जुलैला सुरेश बनसोडे यांना आयुक्तांनी राज्य सरकारकडे परत पाठवलं होतं। घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितपच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे। सुनील शितपनं घाटकोपरच्या गोळीबार रोडवरील बळकावलेला भूखंड बीएमसीनं मोकळा केला आहे। हा भूखंड अनधिकृतरित्या ताब्यात घेऊन त्यावर तात्पुरतं स्ट्रक्चर त्यानं बांधलं होतं, जे बीएमसीच्या एन विभागानं तोडलंय। सुनील शितप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही जागा फॅब्रिकेशन आणि बिर्याणीवाल्याला भाड्यानं दिली होती। कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचं बीएमसीचं म्हणणं आहे। अखेर इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे। महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी अक्षरातच दुकानाचं नाव असावं या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसेनं आक्रमक आंदोलन सुरू केलंय। दादरमधील पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स शोरूमवर गुजराती साईन बोर्ड लावण्यात आला होता, त्यावर आक्षेप घेत मनसेने तो गुजराती साईन बोर्ड काढला। तर माहीम येथील शोभा नावाच्या हॉटेलची देखील गुजरातीमध्ये असलेली नावाची पाटी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काढली आणि पुन्हा एकदा मराठी पाट्यांचं आंदोलन छेडलंय। मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधानसभेत बघायला मिळाले। मंजुळा शेट्टीची हत्या मारहाणीमुळेच झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली। मंजुळाच्या शरीरावर 17 जखमा होत्या, शिवाय तिच्या मेंदूलाही दुखापत होती असं रणजित पाटील यांनी सांगितलं। दरम्यान पोलिसांनी कोर्टात मंजुळाच्या शरीरावरच्या जखमा बाथरूममध्ये पडल्यानं झाल्याचा जबाब नोंदवलाय। त्यामुळे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि पोलिसांनी कोर्टाला दिलेल्या जबाबात तफावत आहे। याविषयी उत्तर देताना रणजित पाटील यांनी खोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईचे संकेत दिले।
भायखळा तुरुंगात झालेल्या मंजुळा शेट्टी हत्या प्रकरणी खोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या डॉक्टरांना निलंबित करण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी याविषयीची मागणी केली होती. मंजुळा शेट्टीच्या शरीरावर असणाऱ्या जखमा मारहाणीच्या नसून बाथरूममध्ये पडून झालेल्या होत्या असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. या प्रकरणी 6 महिला पोलीस कर्मचारी आरोपी आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई करण्याची मागणी विखे पाटील आणि शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. माझ्याकडे पूर्ण पीएम रिपोर्ट आहे अध्यक्ष महोदय. या पीएम रिपोर्टमध्ये आपण जसं म्हटलात तसं सत्य आहे. 17 इंजुरीज आहेत. 17 इंजुरीज असं आपण हेमोरेजिक शॉक बोललात. ह्या इंजुरी सोबत स्काल्पच्या खाली इंजुरी सुद्धा लक्षात आली. म्हणजे जरी इंजुरी वरतून नव्हती दिसत तरीही त्या स्काल्पच्या स्किनच्या खाली इंजुरी होती. म्हणजे डोक्यावर सुद्धा मारहाण झाली होती, चीनवर इंजुरी होती. असा बॉडीच्या मागच्या पार्टला सगळ्या बाजूला मार लागल्याचं दिसून आलेलं अध्यक्ष महोदय. 17 इंजुरीज आहेत टोटल. त्याच्यामुळे हे सत्यच आहे आणि सिद्ध झालेलं आहे की हा जो मृत्यू आलेला आहे मारहाण केल्यामुळे आलेला अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे कुणालाही याच्यामध्ये बक्षीस दिलं जाणार नाही. जी काय सत्यता दिसते पुढे त्याच्यावरती जी काही कलमा लावायची ती लावलीच. पण तपास सुद्धा करत असताना आपण जसा बोललात की याच्याने गेला असेल त्याच्याने गेला असेल असं काही होणार नाही. कुणाला पाठीशी घातलं जाणार नाही. वंदे मातरमवरून विधानसभेत आणि विधान भवनाबाहेरही प्रचंड गोंधळ झाला. अबू आझमींना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्हारे देश में चले जाओ असं भाजप आमदार अनिल गोटेंनी सुनावलं. त्यावर उत्तर देताना अबू आझमींनी देशप्रेमाचे अनेक दाखले दिले. तर तुम्ही याच मातीत जन्मलात, याच मातीत दफन व्हाल, मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे असा सवाल खडसेंनी केला. याच मुद्द्यावरून बाहेर एमआयएम आमदार वारिस पठाण आणि राज पुरोहित यांच्यामध्ये ही जोरदार जुंपली. खडसे साहेब, आपण वंदे मातरम बद्दल बोलले त्याला मला पूर्णपणे पाठिंबा करायचा आहे. जेव्हा आझादीची लढा आपण लढत होतो आणि आझादीची लढा लढल्यानंतर जेव्हा आपल्याला पूर्णपणे आझादी मिळाली त्या टायमाला वंदे मातरमचे 2 वर्षीस होते. त्यानंतर जे वंदे मातरमचे 7 वर्षीस आहेत त्यामध्ये 2 असे वर्षीस मध्ये जिथे हे प्रश्न काय आपल्याला समजून घ्या. याला उगाचच आता समर्थन करतो, समर्थन पण नको. वंदे मातरमला समर्थन करतो, समर्थन नको. वसईमध्ये टँकर माफियांकडून रस्त्याकडेला साचलेलं घाणेरडं पाणी टँकरमध्ये भरलं जात असल्याचं झी मीडियानं दाखवल्यावर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. प्रशासनानं तातडीनं कारवाई करत हा उपसा बंद पाडलाय. ज्या भागात हा टँकर पाणी उपसा करत होता तिथले मार्ग बंद करण्यात आलेत. रस्त्यावर रॉड लावून इथं जाण्याचा मार्ग बंद करून टाकलाय. वसईतल्या मधुबन परिसराच्या मागच्या बाजूला साचलेलं पावसाचं पाणी टँकरमध्ये भरून सोसायट्यांना पुरवलं जात होतं. झी 24 तासनं हे पितळ उघडं पाडलं होतं. एसआरए प्रकरणात झालेले सर्व आरोप विश्वास पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. 5 दिवसात 500 फाईल्स कुणीही क्लिअर करू शकत नाही. आपणही केल्या नाहीत असं पाटील म्हणाले. आपल्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले, मात्र आम्हाला आमची बाजू मांडायची संधी मिळाली नाही असं पाटील म्हणाले. आपल्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आलं असून उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचं विश्वास पाटील यांनी म्हटलंय. वीर जिजामाता उद्यान आणि पेंग्विनच्या कंत्राटाची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. राणीच्या बागेत आणलेले पेंग्विन बॅक्टेरियाग्रस्त होता म्हणून त्यातील एका पक्षाचा मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केला. या पेंग्विनसाठी जी खास व्यवस्था करण्यात आली आहे ते बनवणाऱ्या कंपनीकडे या कामाचा कोणताही अनुभव नाही. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीचा भारतातला प्रतिनिधी तन्मय राय यांना महापालिकेनं यापूर्वीच एका कामात ब्लॅकलिस्टेड केलंय असाही आरोप शेलार यांनी केलाय. अधिकचे पेंग्विन घेतले का? बॅक्टेरिया इन्फेक्टेड पेंग्विन का घेतला? 6चे पेंग्विन 8 का केले? ज्या HCC ला काम दिलं त्या रोडच्या कंपनीला प्राणी संग्रहालयाचं काम का दिलं? त्यांचे जेवी पार्टनर बोगस आहे त्यांच्यावर कारवाई काय केली? त्या HCCच्या रिप्रेझेंटेटिव्ह तन्मय राय जो ब्लॅकलिस्टेड होता त्याला ऍक्सेप्ट का केलं? आणि अध्यक्ष महोदय, कॉस्ट एस्केलेशन तर पृथ्वीराज चव्हाण साहेब एवढी 450 करोडला सुरू झालेलं काम 113 करोडला मध्ये आणलं आणि आताच्या आयुक्तांनी ते 40 करोड मध्ये करायचं ठरवलं. आणि पेंग्विन मेला तो गोष्टच वेगळी. अध्यक्ष महोदय, माझी मागणी अध्यक्ष महोदय, या प्रकरणावर SIT स्थापन करून अध्यक्ष महोदय चौकशी करणं आवश्यक आहे.
ठाणे शहरात रिक्षा चालकांकडून महिला प्रवाशांच्या छेडछाडीच्या घटनेनंतर सरकारला अखेर जाग आली. आता रिक्षा आणि टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीपीएस यंत्रणा लावल्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणे शहरातल्या रिक्षा चालकांच्या अरेरावीबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यावर बोलताना रणजित पाटलांनी ही माहिती दिली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वायफाय सेवेनं जोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग इथं आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक त्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम 70% पूर्ण झालंय. या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनं येत्या 3 ऑगस्ट रोजी दिल्लीत केंद्र आणि राज्यातील अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. येत्या 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि संपूर्ण वायफाय म्हणून कोकण हा राज्यातील पहिला प्रदेश असेल असा दावाही गीते यांनी केला. आज पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चक्क शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह अवतरले. विषय होता कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा. डीएमआरसीच्या अहवालानुसार या ठिकाणी मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे, मात्र त्याच जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं आधीच मंजूर केलेला आहे. या ठिकाणी दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण्याबाबत दुमत आहे. या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील जागेवर शिवसृष्टी उभारण्याच्या मागणीसाठी महापालिकेतील विरोधक एकवटले होते. मनसेचे नगरसेवक तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पोशाख धारण करून अगदी वाजत गाजत महापालिकेत आले. सभागृहात त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी तसंच काँग्रेसची देखील साथ मिळाली. त्यामुळे आजची सर्वसाधारण सभा शिवसृष्टी झालीच पाहिजे तसंच छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेली. या गदारोळातच ज्या कारणासाठी आजची विशेष सभा बोलावण्यात आली होती त्या शहराच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचं प्रकाशन झालं. विरोधकांनी मात्र शिवसृष्टीचा विषय आधी चर्चेला घेण्याची मागणी लावून धरली. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 95% भरले. लोणावळा परिसरात तसंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्यानं वाढ होते. त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या फुटानं उचलण्यात आले. त्यातून 1362 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये सुरू करण्यात आलाय. या व्यतिरिक्त मागील 3 दिवसांपासून धरणाच्या हायड्रोगेटमधून 24 तास 1400 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना धरणातून पवना नदीमध्ये एकूण 2762 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पवना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. उत्तर प्रदेशहून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची बस गोदावरी काठावर असणाऱ्या गाडगे महाराज पुलाखाली अडकली होती. गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं चालकाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. सिंहस्थ कुंभमेळा काळात शाही मिरवणुकीसाठी शाही मार्ग बनवण्यात आलाय. आखाड्यांचा ध्वज पुलाखालून नेता यावा यासाठी पुलाखाली 5 ते 7 फुटाच्या खोलीवरून रस्ता बनवण्यात आलाय. कुंभमेळा संपल्यानं भराव टाकून पुलाखालचा शाही मार्ग बुजवण्यात आलाय. त्याच मार्गावरून चालकानं बस चालवल्यानं ती चिखलात फसली होती. क्रेनच्या साह्यानं बस बाहेर काढण्यात आल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. ज्योतिबा डोंगरावर आजपासून श्रावण षष्ठी यात्रा सुरू झाली. यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. ज्योतिबा आणि चोपडाई देवीच्या दर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले. श्रावण महिन्यात ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रा भरते. श्री चोपडाई देवीच्या नावानं ही यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील भाविक डोंगरावर दाखल झाले. यात्रा काळादरम्यान चोपडाई देवीला साडी चोळी भक्त अर्पण करतात. येणारे भक्त ज्योतिबा डोंगरावर पुजाऱ्यांच्या घरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परततात. महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपल्या कामगिरीनं साऱ्यांचीच मनं जिंकणाऱ्या भारतीय टीमवर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दिल्लीमध्ये शानदार स्वागत झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कन्या मुंबईत परतल्या. विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गॉल टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारतानं 3 विकेट्स गमावून 189 रन्सपर्यंत मजल मारली. कॅप्टन कोहली 76 रन्सवर नॉट आऊट आहे, तर अभिनव मुकुंदनं 81 रन्सची शानदार इनिंग खेळली. भारताकडे आता 498 रन्सची भक्कम आघाडी आहे. विराट कोहली आणि अभिनव मुकुंदनं तिसऱ्या विकेटसाठी 133 रन्सची पार्टनरशिप केली. ही पार्टनरशिप भारताच्या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण ठरली. तत्पूर्वी टीम इंडियानं लंकन टीमला पहिल्या इनिंगमध्ये 291 रन्सवर गुंडाळण्यात यश मिळवलं. रवींद्र जाडेजानं भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आता टेस्टच्या 4थ्या दिवशी भारतीय क्रिकेट प्रेमींना विराट कोहलीच्या सेंचुरीची अपेक्षा असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.